ड्रग्सचं प्रकरण होतं, अनेक बळी गेले होते. आताही विषारी दारूचे अनेक बळी गेले आहेत. पुणे, पिंपरी चिंचवड, पिंपरी या भागामध्ये विषारू दारू पिऊन साधारण 16 लोकांचा मृत्यू झाला. काही लोक 18 म्हणतात. पुण्यासारख्या शहरात, पिंपरीसारख्या शहरात गेल्या काही काळापासून अवैध धंदे, गुन्हेगारी याचा उद्रेक सुरू आहे. पुण्याच्या पोलीस आयुक्तांनी रात्री 10 नंतर पुणे बंदचा आदेश काढले, गुन्हेगारी वाढू नये म्हणून. हे कालचं दारूकांड पाहिल्यावरती मला असं वाटतं की आयुक्तांना आता दिवसासुद्धा पुणे बंद करावं लागेल. कारण हे गुन्हे रात्री घडलेले नाहीत, हे दिवसा ढवळ्या घडलेले गुन्हे आहेत. जर पुण्यामध्ये विषारी दारू मिळते आणि लोक पित आहेत हातभट्टी, याचा अर्थ संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हे नेटवर्क आहे. आणि मुख्यमंत्री आता म्हणतायत आमचे की संपूर्ण राज्यातलं दारूचं नेटवर्क आम्ही उद्ध्वस्त करू. म्हणजे गेले 7 वर्ष तुमच्या आशीर्वादाखाली सुरू आहे. मी सरकारमधले अनेक आमदारांची नावं देऊ शकतो ज्यांचं ह्या व्यवसायाला, मटका, दारू, जा नांदेड, हिंगोलीत जाऊन बघा आमदार काय करतायत. ते टिळे लावून फिरतायत आणि दारू आणि मटक्याच्या व्यवसायाला त्यांचेच व्यवसाय सगळे आहेत. मी देऊ शकतो. हे मुख्यमंत्र्यांनाही माहिती आहे, हे राज्याच्या मुख्यमंत्र्यांना माहिती आहे. तुम्ही दारू विक्रेत्यांना अटक केली आहे, पण त्यांचे जे पोशिंदे आहेत, जे विधिमंडळात बसलेले आहेत, त्यांना हात लावा ना. मुख्यमंत्री काल काय म्हणाले? कोणालाही सोडू नका, कुणालाही सोडू नका. अशी दुर्घटना घडली काय त्यांचं एक बोधवाक्य आहे, कुणालाही सोडू नका. खरं म्हणजे त्यांनी आपल्या खुर्चीच्या मागे ते सत्यमेव जयतेच्या खाली लिहायला पाहिजे, कुणालाही सोडू नका. जसं एक संत आहेत गजानन महाराज, मला वाटतं स्वामी समर्थ, भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे. तसे हे सरकार अशा गुंडांच्या आणि अवैध धंदे करणाऱ्यांच्या पाठीशी आहे. ते त्यांना म्हणतात भिवू नका, आम्ही तुमच्या पाठीशी आहोत. आहे की नाही सीएमना विचारा. हां, आणि मग काय झालं की त्यांचे दुसरं बोधवाक्य सरकारचं असतं, कुणालाही सोडू नका, फक्त पैसे खाणाऱ्यांना सोडा, भ्रष्टाचारांना सोडा. मी काल एक मागणी केलेली आहे. जे 16 लोक मेलेले आहेत ते हिंदूच आहेत बहुतेक, त्यांना 25-25 लाख रुपये द्या. आणि जे आरोपी आहेत त्यांना सध्या अटक करून त्यांना पॅरलवरती सोडा, राम रहीमप्रमाणे त्यांना वॉशिंग मशीनमध्ये घाला आणि भाजपात सामील करून घ्या. या महाराष्ट्रात हेच चाललं आहे सध्या. आम्ही टीका केली काय त्यांना मिरच्या झोंबतात. मिरच्या आम्ही टीका नाही करायची, आम्ही या विषयावर बोलायचं नाही. मग त्यांचे लोक समर्थन करायला येतात की विषारी दारू पिणं कसं समर्थनीय आहे वगैरे सांगायला येतात. ते या राज्यात दारूबंदी नाही हे मला माहिती आहे, पण जिथे दारूबंदी आहे, वर्धा जिल्हा जो गांधी जिल्हा झाला, तिथे धोम नदीच्या पात्रावर दारूच्या भट्ट्या आहेत. जिथे विनोबांचा आश्रम, गांधींचा आश्रम होता, जो गांधी जिल्हा झाला, आहे की नाही पहा जाऊन एकदा. मुख्यमंत्र्यांनी पाहावं. या राज्याची अवस्था कायदा सुव्यवस्थेच्या बाबतीमध्ये अत्यंत गंभीर आहे. पण रावसाहेब, सध्या जे काही महाराष्ट्रात घडतंय ते पाहता काय महाराष्ट्रात महाराष्ट्रात नीटचे पेपर, धागेदोरे, जास्त अटका, याच्याबद्दल सीएमने पश्चाताप आहे. खुलेआमपणे महाराष्ट्रात विकलं जातं. नाशिक, ठाणे, पुणे, मुंबई, नागपूर या प्रमुख शहरामध्ये अंमली पदार्थांचा जो काय हैदोस चालू आहे, याला कोण जबाबदार आहे? नाशिकमध्ये मोर्चे काढले आम्ही, पुण्यामध्ये मोर्चे काढले आम्ही ड्रग्स विरुद्ध, ठाण्यामध्ये मोर्चे निघाले ड्रग्स विरुद्ध. आणि मुख्यमंत्र्यांना या सगळ्या गोष्टीकडे गांभीर्यानं पाहण्यासाठी वेळ आहे का? मुख्यमंत्री आणि त्यांचे सहकारी मंत्री हे राज्यात ज्या काय 15-16 विधान परिषद निवडणुका स्थानिक स्वराज्याच्या आहेत, संस्थांच्या, त्याच्यामध्ये गुंतलेले आहेत. लोक विषारी दारू पण पिऊन मरत आहेत, बलात्कार होत आहेत, खून होत आहेत, ड्रग्सने मुलं मरत आहेत, पेपर फुटत आहेत नीटचे.
महाराष्ट्र केंद्र आहे. याचं खरं म्हणजे पश्चाताप त्यांनी करून घेतला पाहिजे. या सरकारनं मंत्रालयाच्या पायरीवर बसून त्यांनी पश्चाताप केला पाहिजे की महाराष्ट्र हे अशा प्रकारच्या परीक्षांच्या पेपर फुटीचं आणि तरुण पिढीच्या जीवनाचं उद्ध्वस्त करण्यामागचं केंद्र आहे महाराष्ट्र. याबद्दल सरकारला पश्चात्तापाची एक तरी रेष दिसते का तुम्हाला? मी 10 गोष्टी सांगू शकतो सरकार सध्या कशामध्ये बिझी आहे, पण सरकारची अब्रू जाईल, सरकारचं पूर्ण वस्त्रहरण होईल. कोणते कुठे व्यापार चालू आहेत हे सगळं वाऱ्यावर सोडून हे सांगू शकतो मी, पण राज्याच्या मुख्यमंत्र्यांपासून त्याच्या संपूर्ण सरकारची पूर्ण बेआबरू होईल आणि ती बेआबरू महाराष्ट्राची असेल. घरगुती पाईपलाईन गॅस मागतोय, 2 रुपयांनी सीएनजी वाढतोय, आठवड्यात 2 आठवड्याची दुसरी दरवाढ आहे, सातत्याने दरवाढ होते. नाही, त्याच्यावरती एक उपचार मी सांगितलं आहे ना मागे सुद्धा. नमो नमो म्हणायचं, ध्यानाला बसायचं, डोळे उघडलं, श्रीराम जय श्रीराम म्हणायचं, भाव खाली येतील. संघाचे जे सुनील आंबेकर आहेत ते असं म्हणतात की संघ जर मजबूत असता तर देशाची फाळणी झाली नसती. आता संघ मजबूत आहे, आता संघ मजबूत आहे. मग पाकव्याप्त काश्मीर ज्याला आम्ही सातत्यानं पाहतोय की ही आमची भूमी आहे, ती आमच्याकडे आली पाहिजे. मग संघ आता मजबूत आहे ना, आणि सरकार त्यांचं मजबूत आहे. मग संघानं विचारायला पाहिजे नरेंद्र मोदींना की ऑपरेशन सिंदूरच्या वेळेला तुम्ही कराची लाहोरपर्यंत ज्या फौजा नेऊन पाकिस्तानवर आणि पाकव्याप्त काश्मीरवर आमचा झेंडा फडकवणार होता, त्याचं काय झालं? हे बोलायला सोपं असतं. तेव्हा आम्ही मजबूत असतो तर आज मजबूत आहात ना, मग आज मजबूत कशा करता? आज देशाची जी अवहेलना सुरू आहे, लोकशाही, न्याय व्यवस्था, सामाजिक घसरण, त्याच्यावर मग आमचा संघ काय करतो आहे? मुलांसाठी लॉबिंग करताना महाविकास आघाडीचा विषय आहे. 17 पैकी 15 जागांवर सहमती झाली. 2 जागा नाशिक आणि नांदेड आहेत शिल्लक. तर काय म्हणजे शिवसेना युबीटीचा नाशिकवर दावा आहे, नांदेडवर दावा आहे? नांदेड, हिंगोली, परभणी हा जो मतदारसंघ आहे त्याच्यावरती आमचा दावा नक्की आहे. हिंगोली परभणी वेगळे. नांदेड तर नांदेडला सुद्धा काल आमचे लोक चर्चेमध्ये होते. हर्षवर्धन सकपाळजी होते, सुप्रियाताई असतील तिथे असं मला वाटतं आहे. त्याच्यावरती आमचा नांदेडवरचा अधिकार जो आहे तो आम्ही त्यांना स्पष्ट करून सांगितलेला आहे. नाशिकमध्ये सुद्धा आमच्या लोकांची लढण्याची इच्छा आहे. कोणती निवडणूक बिनविरोध होऊ नये ही भूमिका आता अलीकडे आमची ठरली 2 दिवसामध्ये. आता तर निर्णय घ्यावे लागतील. म्हणजे नाशिक आणि नांदेड या दोन्ही जागा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला हवे. मी असं म्हणतो की महाविकास आघाडीत त्यावर चर्चा होते. कोणाचीही अशी एवढी ताकद नाही आहे की तो स्वबळावर लढून जिंकू शकेल, हे सत्य स्वीकारलं पाहिजे. तरीही बिनविरोध जागा निवडणुका होऊ द्यायच्या नाही, हा महाविकास आघाडीने घेतलेला निर्णय आहे. कनिष्ठ नेते आहेत पार्थ पवार आणि ते आता वरिष्ठ नेत्यांना आदेश देत आहेत. हे बघा, हा त्यांचा नाराजी आहे की नाराजी कशी काय? कनिष्ठ नेते त्या दिवशी हा पक्ष बाजूला आणला शरद पवार साहेबांच्या पक्षापासून. ते खुश असायला पाहिजेत, सदैव आनंदी असायला पाहिजेत. त्यांच्या चेहऱ्यावरती आनंदाचे गुलाब आम्हाला रोज दिसावेत असे आमची अपेक्षा आहे. मग ते छगनराव भुजबळ असतील, प्रफुल्लभाई पटेल असतील, सुनील तटकरे असतील, हसन मुश्रीफ असतील, धनंजय मुंडे असतील, त्यांचा पक्ष म्हणजे आनंदाचा एक देश आहे. भुजबळांना राज्यसभेचे वेध लागले, मला माहीत नाही आता कसे काय. आता आधी त्यांना अजित पवारकडे जायचे वेध लागले, तिथे गेले, मग ते मंत्री झाले. आता राजकारणाने वेध लागत असतात. आता जे वेध लागलेले आहेत त्या वेधाचं त्यांचे जे नेते आहेत, ज्येष्ठ नेते त्यांच्या पक्षाचे, पार्थ पवार बरं का, जे निर्णय घेतात ते भुजबळांच्या वेधाचं काय करतायत ते आम्हाला सुद्धा एक उत्सुकता आहेच ना. मला माहित नाही. महायुतीचे नेते त्यांच्या मुलांसाठी अजित पवारांनाच भाजपा चालवत होतं, ते इतरांचं काय घेऊन बसलात तुम्ही? रावसाहेब, महायुतीचे नेते त्यांच्या मुलांसाठी लॉबिंग करताना दिसत आहेत. त्यात गुलाबराव पाटील असतील, किशोर पाटील असतील, ते तटकरे, आमच्यावरती घराणेशाहीचा
आमच्यावरती घराणेशाहीचा आरोप करणारे लोक आहेत एवढंच सांगतो मी। हे लोक जे आहेत मिंदे गटाचे हे आमच्यावरती घराणेशाहीचा आरोप करतात, लाज वाटली पाहिजे। आणि आप बोले पूना में जहरीली शराब पीने से 18 लोग मर गए हैं, मुख्यमंत्री ने भी कल बयान दिया। मुख्यमंत्री का बयान से क्या होता है? मुख्यमंत्री सिर्फ बयान नहीं देते हैं। महाराष्ट्र नीट पेपर लीक का सबसे बड़ा सेंटर है, सीएम ने बयान दिया। हाँ, कल 18 लोग मौत के घाट उतारे गए जहरीली शराब पीने से। पुणे जैसे शहर में जहरीली शराब ड्रग्स बिका जाता है, जो एक देश का एजुकेशनल हब है, महाराष्ट्र की कल्चरल कैपिटल है, सांस्कृतिक राजधानी। वहाँ खुलेआम देशी दारू जिसे आप जहरीली शराब बोलते बिक जाते हैं, लोग मरते हैं। और सीएम साहब हमारे बोलते हैं कि किसी को मत छोड़ो। इसका मतलब अब तक आपने छोड़ा है। अगर लोग नहीं मरते तो ये छूट आपको, क्योंकि आपके कार्यकर्ता है ये जहरीली शराब बेचने वाले, पुना के सब गुंडे, बदमाश, गैंगस्टर्स, ये भारतीय जनता पार्टी के समर्थक और कार्यकर्ता हैं। और उनके जो आका है वो महायुति के विधायक है, कोई एमपी है, और महाराष्ट्र के विधानसभा में आपके साथ बैठे, तो आप क्या कर रहे हो? किसको मत छोड़ो, पकड़ो उनको। विधायक के समर्थन के या सपोर्ट के बिना इस प्रकार से कांड किसी भी क्षेत्र में नहीं हो सकते। पुलिस 2 नंबर पे आती है, सबसे पहले वहाँ के राजनेता जो आपके पार्टी के हैं। तो सुप्रीम कोर्ट ने नीट पेपर को लेके कहा है कि इसमें जवाबदारी तय होना चाहिए, अकाउंटेबिलिटी तय होना चाहिए, और ये कहा कि एक एफिडेविट दिया जाए। अकाउंटेबिलिटी कर रहे हैं। अरे भाई, प्रधानमंत्री को कुछ काम है क्या? नहीं, कितना काम है? विदेश जाना है, कैबिनेट लेना है, कैबिनेट में मार्गदर्शन करना है कि पानी पियो, गर्मी बढ़ रही है। इस प्रकार का मार्गदर्शन हमारे प्रधानमंत्री करने के लिए उनको भी टाइम चाहिए ना। अब नीट की परीक्षा लेंगे, मास्टर जी बनेंगे हमारे प्रधानमंत्री, पहले से हेड मास्टर है, अब मास्टर बनेंगे। तो ये जो बात है ये पूरी सरकार की फेल्यूर है। अगर सरकार की फेल्यूर है तो सुप्रीम कोर्ट ने यह कहना चाहिए था कि अकाउंटेबिलिटी तो एजुकेशन मिनिस्टर की होती है, फिर इस्तीफा दीजिए, कुर्सी छोड़ दीजिए। तो ये गोलमाल बातें करके क्या बात होगा? 2 रुपए बढ़ गए हैं आज सीएनजी पे यहाँ मुंबई में। और भी 2 रुपये बढ़ गए हैं। हमारे जैसे लोग हैं वो उससे बहुत परेशान है। लेकिन जो बीजेपी के समर्थक है वो बोलते हैं कि पेट्रोल अगर 5,000 रुपये का भी हो गया तो भी हम खरीद लेंगे, मोदी का नारा देकर। तो खरीद लीजिए, उनको खरीद लीजिए। उनके पास मंत्र है, वो नमो नमो कहेंगे, फिर जय श्री राम कहेंगे और पूरे दाम नीचे आ जाएंगे, या उनके पानी का पेट्रोल हो जाएगा घर में। ये बहुत बड़े चमत्कार जादूगर लोग हैं ये लोग, बीजेपी के लोग, उनके समर्थक और अंधभक्त। तो उनसे आप पंगा मत लेना। हाँ, चले, थैंक यू। मला माहिती